तर भंडाऱ्यामध्ये शिक्षकाच्या मागणीसाठी आता विद्यार्थ्यांसह पालकांचं आंदोलन पाहायला मिळतं। संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांची शाळेबाहेर शाळा भरवली। 56 विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक असल्यानं पालकांनी विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहायला मिळालं। शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। पाकच्या माजी पंतप्रधान इम्रान खानची खासगी रुग्णालयात रवानगी करा। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेत। कारागृहात असलेल्या इम्रान खान यांची खासगी रुग्णालयामध्ये रवानगी आता होणार आहे। तर बातमी आहे हरियाणामधून। प्रसिद्ध खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुरथल येथील रेशम ढाब्यानं ग्राहकांसाठी एक अनोखा असा प्रयोग राबवलेला आहे। आता ग्राहकांना गरमागरम जेवण वाढण्यासाठी रोबोट वेटर जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। तर ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असताना संयोजकांकडून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या वेळी गोंधळ निर्माण झाला होता। या प्रकरणी एकनाथ शिंदेंनी माफी मागत संयोजकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं। यावर आता संजय राऊतांनी ट्विट करत भाजप आणि महायुतीवर टीका केली आहे। एकाही मंत्र्याला वंदे मातरम गाता येत नाहीये। वंदे मातरम चुकीच्या पद्धतीने वाजवण्यात आलं। या मंत्र्यांविरुद्ध FIR दाखल करा अशी मागणी संजय राऊतांनी अमित शहांकडे केलेली आहे। तर अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। परवानगी नसताना आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं संग्राम जगतापांनी म्हटलं।